बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सकारात्मक. हर्षवर्धन सपकाळांची मल्लिकार्जुन खरगेंसोबत चर्चा. दिल्लीतून निरोप आल्यानंतर काँग्रेसचे आकाश मोरे अर्ज मागे घेणार. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची जागा रिक्त. पोटनिवडणूक लढण्यासाठी मी काँग्रेसला थांबवू शकत नाही, पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा सल्ला देईन, शरद पवारांचं विधान. बारामती बिनविरोध करा, उमेदवारी अर्ज मागे घ्या. सुनेत्रा पवारांसह मुख्यमंत्री फडणवीसांचाही हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन. तर रोहित पवारांकडून भेट घेत अर्ज माघारीसाठी सपकाळांना विनंती. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार. आतापर्यंत एकूण 6 पक्षांची माघार. रिंगणातील उमेदवारांची संख्या 47 वर. पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. तर नवी दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी दिली शपथ. पार्थ पवारांचं वक्तव्य निराधार. काँग्रेसवर केलेल्या टीकेचा त्यांना कधी ना कधी पश्चाताप होईल. हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा. तर पार्थ पवारांच्या वतीनं रोहित पवारांकडून दिलगिरीही व्यक्त. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम. पक्ष वाढवण्यासंदर्भात काम करण्याच्या शशिकांत शिंदेंच्या सूचना. पवारांच्या राष्ट्रवादीची 3 दिवसांपासून मुंबईमध्ये संघटनात्मक बैठक.